नमस्कार. पालक म्हणून ना आपल्याला कितीतरी गोष्टींची काळजी असते. पण एक काळजी किंवा म्हणा ना एक डोकेदुखी जवळजवळ प्रत्येक घरात असते. आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत. ही तक्रार खूप ओळखीची वाटते नाही का? आमचं मूल दूधच पित नाही. अरे बापरे, हे वाक्य तर जणू काही प्रत्येक घरातलं राष्ट्रीय गीतच झालंय. आणि दूध प्यायची वेळ झाली रे, झाली की मुलांचे चेहरे बघण्यासारखे असतात. कोणी दूध बघितल्या बघितल्या असं काही तोंड वाकडं करतं की बस. काही जण तर चक्क रडायलाच लागतात आणि काही तर थेट नाही म्हणजे नाही म्हणून सांगतात. हे चित्र तर बहुतेक सगळ्याच पालकांनी अनुभवलं असेल, खरे ना? आणि बघा, ही चिंता ना अगदी योग्य आहे. कारण खरंच आपल्या मुलांच्या वाढीसाठी दूध हे खूप खूप महत्वाचं आहे. म्हणजे बघा, दूध म्हणजे फक्त प्यायची गोष्ट नाहीये. ते तर कॅल्शियम, प्रोटीन आणि विटॅमिन्सचा खजिना आहे. आणि हे सगळं कशासाठी? तर मुलांची हाडं मजबूत करण्यासाठी. म्हणूनच तर मुलं दूध का पित नाहीत हे समजून घेणं इतकं गरजेचं आहे. चला तर मग या समस्येच्या जरा मुळापर्यंत जाऊया. आज आपण पाहणार आहोत अशी 5 मुख्य कारणं ज्यामुळे मुलं दूध प्यायला नकार देतात. ओके, तर सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात कॉमन कारणापासून. ते म्हणजे दुधाची चव न आवडणं. आता हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण अनेक मुलांसाठी दुधाची ती साधी, फिक्की चव म्हणजे त्यांना काहीच मजा येत नाही. त्यांना ते एकदम बेचव लागतं आणि मग साहजिकच ते प्यायला टाळाटाळ करतात. आता वळूया दुसऱ्या कारणाकडे. आणि हे कारण तर अनेक पालकांना अगदी स्वतःचं वाटेल. ते आहे जबरदस्तीचा परिणाम. साहजिक आहे, आपण काळजीपोटीच मुलांना दूध प्यायला लावतो. पण यामुळे होतं काय माहितीये, दुधाचा ग्लास हा आनंदाचा नाही तर तणावाचा विषय बनतो. त्या जबरदस्तीमुळे मुलांच्या मनात दुधाबद्दल एक नेगेटिव्ह फिलिंग तयार होते आणि मग पुढच्या वेळी ती अजूनच जास्त विरोध करतात. तिसरं कारण, अरे देवा, हे तर आजच्या लाईफस्टाईलचाच एक मोठा प्रॉब्लेम आहे. ते म्हणजे जंक फूडची सवय. जरा विचार करा, जर मुलं दिवसभर काही ना काही कुरकुर करत राहिली तर त्यांची खरी भूकच मरून जाते. मग अशा वेळेला पौष्टिक दूध प्यायची इच्छा कुठून होणार सांगा बरं? खास करून ही बिस्किटं, चिप्स, चॉकलेट्स किंवा ते पॅकेटमधले स्नॅक्स. या गोष्टींनी काय होतं, पोट भरल्यासारखं वाटतं, पण पोषण मात्र शून्य मिळतं. आणि मग दुधासारख्या महत्वाच्या गोष्टीसाठी पोटात जागाच उरत नाही. चौथं कारण इतकं साधं आहे ना, की अनेकदा आपल्या त्याकडे लक्षच जात नाही. ती म्हणजे चुकीची वेळ. समजा मुलांनी नुकतंच पोटभर जेवण केलंय आणि आपण त्यांच्यासमोर लगेच दुधाचा ग्लास नेऊन ठेवला. काय होईल? त्यांचं पोट तर भरलेलं आहे. मग ते नकारच देणार ना. भूक नसताना दिलेली कुठलीही गोष्ट ते नाकारणारच. अगदी साहजिक आहे. आणि आता शेवटचं, पण तितकंच महत्वाचं, 5वं कारण. ते आहे सवयीचा अभाव. बघा, कुठलीही चांगली सवय ही लहानपणीच लावावी लागते, बरोबर? जर मुलांना अगदी लहान वयातच दूध पिण्याची एक रोजची सवय लावली नाही, तर मग मोठं झाल्यावर अचानक ती गोष्ट स्वीकारणं त्यांना खूप अवघड जातं. तर ही 5 कारणं ऐकून कदाचित टेन्शन थोडं वाढलं असेल. पण थांबा, काळजी करायचं अजिबात कारण नाही. कारण प्रत्येक समस्येवर काहीतरी उपाय असतोच. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असेल की मग ह्यावर उपाय काय? मुलांना दूध पिण्यासाठी तयार करायचं तरी कसं? आणि याच प्रश्नांची उत्तरं आम्ही घेऊन येतोय. मुलांना जबरदस्ती न करता त्यांच्या आवडीनिवडी सांभाळून दूध पिण्यासाठी कसं तयार करायचं, याचे काही सोपे आणि एकदम प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत याच्या पुढच्या भागात. म्हणजे बघा, अनेक घरांमध्ये ना हीच गोष्ट असते. मुलं दूध बघितलं की लगेच नाक मुरडतात. जर हे चित्र ओळखीचं वाटत असेल तर मग हे उपाय नक्कीच कामाला येतील. पण यातली चांगली गोष्ट काय माहितीये? की निराश व्हायचं अजिबात कारण नाहीये. खरंच, काही अगदी सोपे आणि प्रॅक्टिकल उपाय आहेत, ज्यांनी ही समस्या सुटू शकते. चला तर मग बघूया काय आहेत ते उपाय. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय, तो म्हणजे दुधाला मुलांसाठी इंटरेस्टिंग बनवणं. बघा ना, जी गोष्ट मुलांना आवडत नाही, तीच जर आपण थोड्या वेगळ्या, आकर्षक पद्धतीने त्यांच्यासमोर ठेवली, तर काय जादू होऊ शकते. असं होऊ शकतं ना, की मुलांना कदाचित साध्या दुधाची चवच आवडत नसेल. मग अशा वेळेस काय करायचं? त्यात थोडासा बदल करून बघायला काय हरकत आहे, बरोबर? आणि विश्वास ठेवा, या छोट्या बदलाने खूप मोठा फरक पडू शकतो. उदाहरणार्थ, साधं दूध देण्याऐवजी आपण मस्तपैकी केळ्याचं मिल्कशेक बनवू शकतो. तो चवीला तर छान लागतोच, पण केळ्यांमुळे पोटॅशियमसारखे पोषक घटकही मिळतात.
किंवा मग खजुराचं दूध, जे नैसर्गिकरित्या गोड लागतं आणि हेल्दी पण आहे. बदामाचं दूध हा तर आणखी एक भारी ऑप्शन आहे. हे सगळे पदार्थ चवीला इतके छान लागतात की मुलं ते आवडीने पिण्याची शक्यता खूप जास्त वाढते. अच्छा, चवीचं तर झालं, पण यासोबतच आणखी एक अगदी छोटीशी गोष्ट आहे जी खूप मोठा फरक करू शकते. आणि ती गोष्ट म्हणजे आपण दूध देतोय कशात. बघा, हा बदल किती सोपा आहे पण किती प्रभावी आहे. आपल्या नेहमीच्या साध्या ग्लासऐवजी मुलांच्या आवडत्या कार्टूनचा ग्लास किंवा एखादी रंगीबेरंगी छानशी बाटली वापरून बघा. यामुळे काय होतं माहितीये, दूध पिणं ही त्यांच्यासाठी शिक्षा नाही, तर एक गंमत, एक खेळ होऊन जातो. बरं, तर ह्या झाल्या काही क्रिएटिव्ह आयडियाज. पण या सगळ्यापेक्षाही एक गोष्ट जास्त महत्वाची आहे, आणि ती म्हणजे सवय लावण्याची योग्य पद्धत. कारण इथे आपल्याला मुलांच्या मनाचा, त्यांच्या सायकोलॉजीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट अगदी लक्षात ठेवायची, जबरदस्ती ती तर अजिबात करायची नाही. कारण जबरदस्ती केली ना की दुधाबद्दल त्यांच्या मनात कायमची एक निगेटिव्ह भावना तयार होते. त्यापेक्षा जर प्रेमाने समजावलं तर सवय लावणं खूप सोपं होऊन जातं. आणि हो, कोणतीही सवय लावायची असेल तर त्यात एक नियमितपणा, एक सातत्य खूप महत्वाचं असतं. जर आपण दूध द्यायची एक ठराविक वेळ ठरवली तर मुलांचं मन आणि शरीर दोन्ही त्या वेळेसाठी तयार होतं. जसं की रोज सकाळी नाश्त्यानंतर किंवा रात्री झोपायच्या आधी दूध द्यायचं असं ठरवूनच टाकायचं. याने काय होतं, एक रुटीन तयार होतं आणि मग सवय आपोआप लागायला मदत होते. आता समजा इतके सगळे प्रयत्न करूनही मूल दूध पितच नसेल तर अजिबात काळजी करायची नाही, कारण त्यासाठी सुद्धा आपल्याकडे खूप चांगले पर्याय आहेत. हे आपण समजून घ्यायला हवं की प्रत्येक मुलाची आवड-निवड वेगळी असते आणि हे अगदी नॉर्मल आहे. जर त्यांना दूध नाही आवडत तर हरकत नाही, आपण इतर पर्यायांचा विचार करू शकतो. जसं की दही, पनीर, ताक किंवा चीज. हे सगळे पदार्थ दुधापासूनच बनलेले आहेत आणि खूप पौष्टिक आहेत. आपण जेवणात पनीरची भाजी किंवा जेवणासोबत ताक देऊ शकतो. नाश्त्यामध्ये चीज वापरू शकतो. यातून दुधातले सगळे पौष्टिक घटक सहज मिळतात. म्हणजे बघा, यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आपलं मेन टार्गेट काय आहे? तर कॅल्शियम मिळवणं. आणि ते या सगळ्या पदार्थांमधून अगदी सहज मिळू शकतं. त्यामुळे मूल दूध पीत नाहीये म्हणून त्याच्या पोषणाची काळजी करत बसायची काहीच गरज नाही. आत्तापर्यंत आपण बरेच उपाय बघितले. पण या सगळ्याच्या मुळाशी, या सगळ्याच्या पायाशी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जी प्रत्येक पालकाने लक्षात ठेवलीच पाहिजे. आणि ती गोष्ट आहे संयम. हो, फक्त संयम. हा एकच शब्द आहे, पण तो सगळ्या उपायांपेक्षा, सगळ्या युक्त्यांपेक्षा जास्त महत्वाचा आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. चांगल्या सवयी ना, त्या एका रात्रीत लागत नाहीत, त्याला वेळ लागतो. त्यामुळे स्वतःवर आणि मुलांवर थोडं प्रेम करा आणि सगळ्यात महत्वाचं, धीर धरा. आणि जाता जाता एक विचार नक्की करूया. आज आपण जे उपाय पाहिले, मग ते गोष्टी इंटरेस्टिंग बनवणं असो, प्रेमाने सवय लावणं असो किंवा मग दुसरे पर्याय शोधणं असो, हे सगळं फक्त दूध पिण्यापुरतं मर्यादित नाहीये, बरोबर? तर मग मुलांमध्ये इतर चांगल्या सवयी लावण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींचा कसा वापर करू शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.